संघटनेमध्ये त्यांच्यासाठी काय संदेश असेल आपण संदेश द्याल आपण ऍज अ सर्व सिनियर खेळाडू आहात म्हणून काय आपण करायला पाहिजे या संघटनेमध्ये संघटनेसाठी असेल संघटनेमध्ये असेल. सर्वप्रथम काय माहिती का, ही जी संकल्पना कुंदन पाटील साहेबांनी जी रुजवली ती कशासाठी, एक धाव तुमच्या आरोग्यासाठी. त्यामुळे हे जो फिटनेस आहे ह्या फिटनेस करता ही संकल्पना कुंदन साहेबांनी राबवलेली आहे आणि ती खरोखर खूप आज किती सर्वात जास्त ओपन सोडून कितीतरी सर्वात जास्त आहे 40+ ह्या मॅचेस होतात बरोबर. ते ह्याच्यामुळे ह्या पूर्ण श्रेय हा फक्त कुंदन पाटील साहेबांना जातो. निश्चितच ही संकल्पना कुंदन पाटील साहेबांनी मांडली बालाजी चषकामध्ये आणि ती सातत्यामध्ये उतरवली. बालाजी चषक झाल्यानंतर एक संघटनेचा जन्म झाला भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटना आणि आज आपण पाहता प्रत्येक गावामध्ये आपल्याला ही संघटना प्रत्येक संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि चांगले उपक्रम सुद्धा सामाजिक शैक्षणिक उपक्रम सुद्धा धार्मिक उपक्रम सुद्धा मंडळाच्या माध्यमातून होत असतात. असे आदरणीय कुंदन पाटील साहेबांच्या माध्यमातून धन्यवाद. या पुढील चेंडू पहिला चेंडू बॅटची कडा आणि फलंदाज बाद. कालुराम बाद झालेत. पहिलाच चेंडूवर रिव्हर्स अटेम्प्ट केला होता बॅटची कडा आणि यष्टीरक्षक कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. पहिला आदरा सोनादेवी टेमकर संघाला. भावाले संघ आपण कुठेही जायचं नाही. भावाले संघ यानंतर होणार जो सामना आहे खर तर वीरताने दापोडे आणि गावदेवी पूर्ण यामध्ये आज सामना होता पण गावदेवी पूर्ण संघ या ठिकाणी उपस्थित राहू शकणार नाही कारण त्याच्या अतिशय जवळचं एक गावामध्ये प्रेस झाल्याने आज संघ उपस्थित राहणार नाहीये. गावदेवी पूर्ण तर वीरतालाची पुढील फेरीमध्ये यामधील विजयी संघासमोर 2 हात करणार आहे याची सर्वांनी नोंद करून घ्या आणि त्यामधील विजयी संघ भावाळे संघासोबत 2 हात करील. मैदानाच्या आतमध्ये सर्वांनी भावाळे संघाने याची नोंद करून घ्या कुठेही जाऊ नका. सकाळच्या सत्रामध्ये लोणार संघ उपस्थित नव्हता आणि आजच्या दिवसातील शेवटचा सामना पूर्ण संघ उपस्थित नाही. इथे मात्र हा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेतोय एक निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी आतापर्यंत नानकर संघाचे गोलंदाज जयरामच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर कालुरामला बाद घेतले दुसऱ्या चेंडू निर्धाव हाताळतोय फलंदाजीसाठी फलंदाज. इथे मात्र हा चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक झेपावतायत आणि अजून एक फलंदाज बाद 2 गडी बाद. दोन गडी बाद झालेत. अडचणीमध्ये सापडलाय सोनादेवी टेमकर संघ आणि गावदेवी नानकर संघ इथे मध्ये मजबूत स्थितीमध्ये पहिले 3 चेंडू हाताळलेले आहेत. पहिल्या षटक जयरामने एकही धाव आतापर्यंत खर्च करत नाहीये. 2 गडी तंबूच्या आश्रयाला सोनादेवी टेमकर संघाचे. जे आमचे छोटे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांनी ऑफसाईडच्या बाहेर झेल घेतली तर 211 रुपये पारितोषिक मिळेल. ऑफसाईड बॉन्डलाईनच्या बाहेर 211. इथे मात्र हा चेंडू स्वतःच्या आणि संघाच्या श्रीगणेशा करील का धावांचा नाही. अजून एक फलंदाज माघारी. मोठा मासा घालाला 3 गडी बाद झाले सोनादेवी टेमकर संघाचे.
3 गडी बाद झालेत, एकही धावफलकावर नाही. पहिले षटक मार्गिता हॅट्रिक वर आहेत गोलंदाज जयराम गावदेवी नानकरसाठी. इथे मात्र हा चेंडू टॅप केले स्वतःच्या आणि संघाच्या धावांचा श्री गणेशा होतोय. आता इथे मात्र सोनादेवी टेमकर संघ एक धाव 3 गड्यांच्या मोबदल्यात. पहिल्या चेंडूवर गडी बाद, त्यानंतर डॉट बॉल, त्याच्यानंतर अजून 2 गडी बाद झाले. पहिले षटक मार्गच ते पहिल्या षटकाचे आपण पाहिले तर 5 चेंडू झाले, 3 गडी बाद आणि 1 धाव धावफलकावर. तर ज्यांचे सत्कार झाले आदरणीय पोगावचे वरिष्ठ खेळाडू बाळराम पाटील साहेब यांचं सत्कार झालं, वय वर्ष 61. आणि आता दापोडे संघाचं सिनियर खेळाडू सूर्यकांत पाटील साहेबांचं सत्कार झालं. तेही जवळजवळ 60च्या आसपास त्यांचं वय आहे. त्यांनी सांगितलं की या क्रिकेटमध्ये आपल्याला 1 धाव आपल्या आरोग्यासाठी आहे, यासाठी या मंडळाचं उदय झालंय. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू शॉट ऑफ पुल केलाय, चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या बाहेर. 4 धावा, या 4 धावाने धावसंख्या 5 वर पोहोचते. धन्यवाद सरपंच साहेब, आपण 4ही दिवस या ठिकाणी उपस्थिती लावायची, हजेरी लावायची आहे. धन्यवाद आदरणीय युवा सरपंच अजयजी घाटाल साहेब, धन्यवाद. आता आपण ज्याचा उल्लेख केला होता भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून ही संकल्पना आली. बालाजी चषकामध्ये 40+ ची पहिली मॅच झाली, पहिली स्पर्धा झाली. त्यामध्ये ही संकल्पना सत्यात उतरवण्यामध्ये कुंदनजी पाटील साहेबांचं मोलाचं योगदान. 1 धाव आपल्या आरोग्यासाठी, 1 धाव आपल्या शरीरासाठी, 1 धाव आपल्या गावासाठी, ही संकल्पना त्यांनी मांडली आणि सत्यामध्ये उतरवली. आणि आज आपण पाहता 43 संघ या संघटनेला जोडले गेलेत, 43 गावं या संघटनेला जोडले गेलेत. आणि सर्वात महत्वाचं, नियमांना धरून चालणारी ही संघटना आहे. नियम अतिशय कडेकोट नियम आहेत, कोणालाही कुठल्याही प्रकारची सूट दिली जात नाही, सर्वांसाठी नियम सारखे आहेत. त्यामुळेच ही स्पर्धा खऱ्या अर्थाने, ही संघटना आज भिवंडी तालुक्यामध्ये नंबर 1 संघटना म्हणायला हरकत नाही अशी ही संघटना काम करते. धार्मिक असेल, शैक्षणिक असेल, अनेक स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. आणि चांगलं खेळ आणि चांगलं कार्य संघटनेच्या माध्यमातून होत असतं. इथे मात्र पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि एक निर्धाव चेंडू. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू खेळून काढलाय, लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर जातोय, चौकार. आमचे आदरणीय परममित्र या मंडळाचे सन्माननीय उपाध्यक्ष आदरणीय मिलिंदजी भोईर साहेबांचं शुभ आगमन झाले. भाऊसाहेब वेलकम. भिवंडी तालुक्यामध्ये आपल्या विभागातील एक मोठं नाव आदरणीय मिलिंदजी भोईर साहेबांचं शुभ आगमन झाले. वेलकम 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 मिलिंदजी भोईर साहेब, आपलं सहर्ष स्वागत आहे. इथे मात्र आखूड टप्प्याचा चेंडू पुन्हा खेळून काढलाय, लॉंग लेग बॉर्डर लाईनच्या बाहेर, क्षेत्ररक्षक आहेत मात्र चौकार.
त्यामध्ये स्ट्राईकला आता इथे येत आहेत दीपक आहे स्ट्राईकला. डावखुरी हाताचे फलंदाज इथे मात्र हा चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता. अडचणीमध्ये सापडले सोनादेवी टेमकर. यानंतर विजयी संघ वीर तानाजी दापोडे संघासोबत दोनात करील. फुलटॉस फुलटोल वसूल होईल का? चेंडू काय क्षेत्ररक्षण केलंय लॉंगाच्या क्षेत्ररक्षकाकडनं. 2 धावा रोखू शकत नाही. 2 धावा तर सहज पूर्ण केल्यात आणि 2 धावावर समाधान सुद्धा दीपकने व्यक्त केलंय. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धाव फलकर आपल्याला पाहायला मिळते ती 16 या आकड्यामध्ये. सोनादेवी टेमकर संघाची 16 या आकड्यामध्ये धावसंख्या पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये आपण विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केले होते. 3 गडी जयरामने बाद केले होते. त्यानंतर विनोदने या ठिकाणी 11 धावा खर्च केलेत. धावसंख्या झाली ती 16. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज गणेश येत आहेत. नानकर संघाचे गणेश बॉलिंग मार्कवर सज्ज आहेत. इथे मात्र बॅटची पुन्हा कडा. चेंडू जातोय स्क्वेअर लेग रिझन मध्ये. स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी बाजूला चेंडू गेला होता आणि फलंदाज बाद. पूर्ण केल्या होत्या विजयने आणि उत्तुंग अशी फटकेबाजी. शेवटच्या षटकामध्ये 19 धावांची आवश्यकता असताना सहज तो सामना आपल्या एकट्याच्या जोरावर फटकेबाजी करत सामना विजयी झाला होता भावाले संघ. अतुलजी भोईर साहेब यांचं शुभ आगमन झाले. अतुलजी आपण या व्यासपीठावर विराजमान व्हा. अतुलजी भोईर. तिसरं षटक घेऊन येत आहेत गणेश. इथे मात्र पहिलाच फटका फसलाय क्षेत्ररक्षक आहे टीम मध्ये आणि फलंदाजाला माघारी परतावं लागेल. आपल्याच रणनीतीमध्ये फसलाय सोनादेवी टेमकर संघ.
चला दीपक स्ट्राईकला आहेत, गोलंदाजी मार्कवर गणेश सज्ज. इथे मात्र हा फटका सजवलाय, दूर 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 चेंडू जातोय, 6 धावांसाठी षटकार. डीप स्क्वेअर लेगच्या वरनं हा दूर दूर षटकार गेले. नानू सुतार त्या ठिकाणी उपस्थित होते, आमचे स्वयंसेवक आहेत, मंडळाचे कार्यकर्ते आहेत. आणि चेंडू सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आलाय. बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू जसा आला त्यावर स्टॅम्प लागला होता, मोहर लागली होती. 6 धावांची आणि धावसंख्या इथे मात्र आता एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल. धावसंख्या 24. तिसरं षटक मार्गस्थ आहे. अकुट टप्प्याचा चेंडूचा खरपूस समाचार. दीपक स्ट्राईकला आहे, सलामीला आलेले फलंदाज अजूनपर्यंत फलंदाजी करतायत तिसऱ्या षटकामध्ये गणेशच्या. इथे मात्र बॅट तर जोरात फिरवली होती. एक धाव तर पूर्ण होईल, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? हा ना. आणि इथे मात्र एकच धाव. चांगले प्रयत्न, चांगलं एष्टी रक्षण आतापर्यंत आपण नांदकर संघाच्या माध्यमातून पाहत आलोय. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या पोहोचती 25 या आकड्यामध्ये. 40 धावांपर्यंतचा जर लक्ष उभं केलंच होणार टेमघर संघाने तर मात्र कुठेतरी एक फायटिंग टोटल म्हणावी लागेल या मैदानामध्ये. इथे मात्र हा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव तर पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? हा ना. आणि फलंदाजाला माघारी परतावं लागेल. फलंदाज बाद. 3 षटक समाप्त झाले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. तेरा धावांवर नाबाद आहे डावखुरी. आता बळद एक षटकार, एक चौकाच्या बॅटमधनं आलाय. गोलंदाज दुर्योधन येत आहेत. दुर्योधन फलंदाजीसाठी दीपक आहेत स्ट्राईकला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय आज आपल्या संपूर्ण दिवसामध्ये. इथे मात्र अकुट टप्प्याचा चेंडू होता, शॉर्ट ऑफ पुल करायचा होता, पंच इशारा करता आव्हांतर चेंडू, आव्हांतर धाव, उजव्या इष्टीच्या खूपच बाहेर. आणि दंडित केले गोलंदाजांना. या षटकामध्ये जर 10-15 धावा आल्या तर एक फायटिंग स्कोर सोनादेवी टेमघर उभारण्यामध्ये यश येईल. इथे मात्र अकुट टप्प्याचा चेंडू गेलून काढलाय आणि चेंडू जाईल नॉन स्टॉप बाउंड्रीच्या बाहेर. लॉंग लेगच्या बाहेर चेंडू जातोय, मल्टिपल बाउन्स. खर तर शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक होते पण मात्र त्यांना कुठल्याही प्रकारची संधी नाहीये. आणि हा चौकार. धावसंख्या धावफलकार आपल्याला पाहायला मिळाली आता 31. 5 चेंडू शिल्लक आहे. दीपक आहे स्ट्राईकला. दीपक यांच्यावर मोठी मदार आहे. ज्या प्रमाणची फलंदाजी झाली आहे इतर फलंदाजांकडनं
इथे मात्र अजून एक चेंडू बॅटची कडा एसटी रक्षक चुकलाय झेल सुटलाय आणि चेंडू फरार झालाय नॉन स्टॉप बॉर्डर लाईनच्या बाहेर चौकार. पहिल्या चेंडूवर अवांतर त्यानंतर चौकार त्यानंतर अजून एक चौकार दीपक. इथे मात्र गेलून काढतायत एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातो एक धाव पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न होईल का आणि 2 धावा सहज पूर्ण. 2 धावेने धावसंख्या आता इथे मात्र 37 या आकड्यामध्ये पोहोचते. एक सन्मानजनक धावसंख्येमध्ये वाटचाल केली आहे. 37 धावा. दीपक स्ट्रगल करतायत झगडतायत मैदानाच्या आतमध्ये धावा सुद्धा जमा करतायत दीपक. सोनादेवी टेमकर संघाचे दीपक. इथे मात्र हा चेंडू उजव्या एचीचा खूपच बाहेर पंचांनी दंडित केले पुन्हा गोलंदाजांना. अवांतर चेंडू अवांतर धाव 38 या आकड्यावर धावसंख्या पोहोचतीये आणि सन्मानजनक धावसंख्या उभा करण्यामध्ये यश आले आतापर्यंत म्हणायला हरकत नाही सोनादेवी टेमकर संघाला. इथे मध्ये अजून एक अवांतर चेंडू अवांतर धाव व्हाईट बॉल. धावसंख्या झाली ती 39. सोनादेवी टेमकर संघाचे दीपकने चांगली फटकेबाजी केली आहे. इथे मात्र हा चेंडू निर्धाव चेंडू इथे मात्र यश आलंय. चेंडू पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये स्थिरावलाय. निर्धाव चेंडूची सांगता दीपक. पुढील चेंडू अकू टप्प्याचा चेंडू हवेमध्ये होता. एक धाव तर पूर्ण दीपक 2 धावा पूर्ण करतील का दुसरीचा सुद्धा प्रयत्न केलाय दीपकने. आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये दीपक आणि त्याच्या साथीदारांकडनं पाहायला मिळते. 2 धावा या 2 धावेने धावसंख्या झाली ती 41. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकातील 34 षटकातील 41 धावा धाव फलकावर जमा करण्यामध्ये यश आले आतापर्यंत 17 चेंडूंमध्ये 23 चेंडूंमध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक असेल ऑफसाईड बाउंड्रीच्या बाहेर जर कोणी झेल घेतली तर 211 रुपयांचं पारितोषिक दिले जाईल. गुलाल सज्ज होत आहेत. अकू टप्प्याचा चेंडू भिरकावून दिले दूर 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 असा चेंडू जातोय. 6 धावांसाठी षटकार. पहिली इनिंग पूर्ण होते आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 47-48 धावांचं आव्हान. आता इथे मात्र गावदेवी नानकर संघला मोठी फटकेबाजी करावी लागेल. ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली शेवटच्या गोलंदाजाकडनं पहिल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 11. तिसऱ्या षटकामध्ये धावा झाल्या 10 धावा आल्या आणि इथे मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा आल्या 21. 47 धावा 48 धावांचं आव्हान. चला या सन्माननीय वखारे साहेबांना विनंती करेल आपण यापुढील समालोचन कक्षाची जबाबदारी सांभाळायची आहे. सामना आहे सोनादेवी टेमकर वर्से गावदेवी नानकर. नाणेफेकी जिंकली आहे ती सोनादेवी टेमकर संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे आणि 4 षटकामध्ये धावा जमा केलेले 47-48 धावांचं टार्गेट आपल्याला पाहायला मिळालं आणि 48 धावांचं टार्गेट आई गावदेवी नानकर संघासमोर ठेवलेलं आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
धन्यवाद सचिनजी गोंदली. बोलूया आपण थेट मॅचच्या दिशेने. आपण पाहतोय अमर स्पोर्ट कासने आयोजित स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दलवी स्मृती चषक 2026 कैलासवासी महादेव स्मृती क्रीडांगण या ठिकाणी आपण हे आयोजन नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. टीम सोनादेवी टेमघरचे कॅप्टन, चला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा, क्षेत्ररक्षण सजून घ्या. 47 धाबा झाल्या आहेत. 48 धाबांचे लक्ष आहे आणि त्या धाबांचा पाठलाग टीम गावदेवी नानकरच्या बाजूने पाहूया कशा प्रकारे केला जाईल. अठ्ठेचाळीस धाबांचं लक्ष आहे. चला मॅचला आपण सुरुवात करूया. गावदेवी नानकर टीम कडे देखील फलंदाजी चांगली आहे आणि त्या कारणास्तव एक चांगले मॅच जरूर या ठिकाणावर पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. सोनादेवी टेमघर टीमचा विचार केला तर गोलंदाज आहेत त्यांच्याकडे चांगले. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सोमनाथ विथ विश्वनाथ. सोमनाथ आणि विश्वनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. संजय चौधरी षटक क्रमांक पहिला. यस जय हिंद आहे त्या ठिकाणी. मॅच ऑन खेळाला सुरुवात. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला बॉल जय हिंद बॉलिंग ट्रॅक वर. पहिलाच बॉल पॉइंटच्या वरून उडवलाय. काय कमालीचा फटका आपण पाहतोय. पॉवर प्लेचं षटक आणि पॉवरफुल फटका. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. हा पहिला चौकार. यस धमाकेदार चौकार त्या ठिकाणी पहिल्याच बॉलवर. षटकार ठोकलेला चेंडू ऑफसाईडला जर कॅच पकडताय तर 211 रुपयाचं कॅश प्राइज आहे. आणि ऑफसाईडला नक्कीच पुन्हा एकदा हा फटका पाहायला मिळतोय. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार.
षटकार ठोकलेला चेंडू तुम्ही जर कॅच पकडताय अर्थातच ऑफसाईडची ऐवजेल साठी 511 रुपयाचं कॅश प्राइज आहे आणि ऑन साइडला 211 रुपयाचं कॅश प्राइज आहे. भगवंत दाभोईर साहेबांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज या ठिकाणी लावलं गेलंय आणि कॅश प्राइज ऐकताच ऑफसाईडला गर्दी झाली आहे पोरांची. दोन चांगले फटके त्या ठिकाणावर आल्यात. या वेळेस फटका फसलाय, क्षेत्ररक्षक मात्र दूर आहेत. 2 धावा अगदी सहज कंप्लीट होतात त्या ठिकाणी. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु विश्वनाथ नकार देतोय. फक्त 2 धावा मिळतील. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 10 कदम 10 धावा धावफलकावर झाल्या आहेत. जय हिंद. पुन्हा एकदा या वेळेस पलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये. मिळेल फक्त ना फक्त सिंगल लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली आहे. 48 धावांचा पाठलाग गावदेवी नांदकर टीमच्या बाजूने केला जातोय. षटकातील पुढचा बॉल. जय हिंद. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. या वेळेचा बॉल स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन बीट केलंय त्या ठिकाणी फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. टीम गावदेवी नांदकरचा विचार केला तर मागच्या वर्षापासून या संघटनेमध्ये जॉईन झाल्यात, परंतु इम्प्रेसिव्ह क्रिकेट त्यांनी देखील खेळलंय. या वेळेस देखील बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात ही पहिली विकेट. विश्वनाथ बॅक टू द डगआउट. विकेट. त्यानंतर नवीन फलंदाज गणेश मैदानाच्या आतमध्ये येतोय. तर षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. डबल 1. 11 धावा धावफलकावर आहेत. खरं तर सुरुवात सोमनाथने चांगली केली होती. पहिल्या 2 बॉलवर 2 चौकार आले होते आणि त्यानंतर मात्र काही कमालीचं कमबॅक पाहायला मिळाला. उर्वरित 4 बॉल मागे 1 विकेट आणि 3च धावा खर्च केल्या. अशा टोटल 11 झाल्या आहेत. 48 धावांचा पाठलाग करत असताना हवी ती सुरुवात म्हणता येणार नाहीये, कारण आवश्यक धावगती जी आहे ना ती पहिल्या षटकामध्ये कंप्लीट झाली नाहीये. चला खेळाला सुरुवात करा. बॉलिंग ट्रॅकवर उमेश. पाहूया उमेश कशा प्रकारे हे षटक हाताळेल. सुरुवात तर चांगली झाली आहे आतापर्यंत.
चला मॅचला सुरुवात करा. चला मॅचला आपण लवकरात लवकर सुरुवात करूया. पहिलं षटक फेकून झालंय. 11 धावा धावफलकावर आहेत. एक गडी बाद. टीम गावदेवी नानकर 48 धावांचा पाठलाग या ठिकाणावरनं केला जातोय. पहिलं षटक तर अप्रतिम फेकलंय. चांगली सुरुवात म्हणावी लागेल सोनादेवी टिमगर टीमच्या बाजूने. खरं तर सोमनाथने 2 चौकार ठोकून सुरुवात चांगली केली होती, परंतु त्या नंतर पलटवार पाहायला मिळाला गोलंदाज जहीनच्या माध्यमातून. तर आता मात्र गोलंदाजीमध्ये पहिलं परिवर्तन. बॉलिंग ट्रॅकवर उमेश आलाय. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय. स्वतः उमेश बॉल पर्यंत पोहोचलाय. एक धाव कंप्लीट. उमेश म्हटलं की तुम्हाला व्हेरिएशन पाहायला मिळेल, यात काही शंका नाहीये. खरं तर ॲज अ बॉलर तुमच्याकडे वेग असून फायदा नाहीये, तर वेग, परिवर्तन, दिशेवर नियंत्रण, व्हेरिएशन, विविधता या सर्व गोष्टी ज्या आहेत ना त्या भरपूर महत्वाच्या असतात. पहिला बॉलवर फक्त ना फक्त सिंगल आली आहे. उमेश पुन्हा एकदा बोलतोय. या वेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, संपर्क हवत असं नाहीये. एक धाव कंप्लीट. फक्त ना फक्त सिंगल मिळेल. मात्र 48 धावा ठोकत असताना अधून मधून मोठे फटके येणं देखील महत्वाचं आहे. या षटकाची सुरुवात पहिल्या 2 बॉलवर 2 सिंगल पाहायला मिळाल्यात. 13 धावा धावफलकावर. गणेशने देखील सिंगल सोबत अकाउंट ओपन केलंय. जो नॉन स्ट्रायकर आहे. समोर आता सोमनाथला आपण पाहतोय. या वेळेचा बॉल पडल्यानंतर बाहेर बोलतोय. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल निर्धाव जातोय. मी आधीच म्हटलं होतं, उमेश म्हटलं की व्हेरिएशन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. 40+ क्रिकेट फॉर्मॅट मध्ये देखील भरपूर असे गोलंदाज आहेत जे व्हेरिएशन वर विश्वास ठेवतात. सातत्याने प्रत्येक बॉल जो आहे ना तो वेगवेगळ्या पद्धतीने हाताळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणावरनं केला जातोय आणि आवश्यकता देखील आहे. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस फुलटॉस बॉल, कॉटन बॉलची संधी होती. कॅच ड्रॉप झाली आहे उमेशच्या माध्यमातून. मात्र त्या दरम्यान ओव्हर थ्रो, 2 धावा कंप्लीट. खरं तर बॉल टाकून झाल्यानंतर अशा प्रकारच्या कॅचेस ज्या आहेत ना त्या तेवढ्याही सोप्या नसतात, परंतु कठीण काम या ठिकाणावरनं सोपं करावं लागेल जिंकण्यासाठी. नॉकआउट स्पर्धा आहे. प्रत्येक विजय प्रत्येक टीमसाठी अति महत्वाचा आहे. पंधरा धावा धावफलकावर. षटकातील हा पुढचा चेंडू. या बॉलेस पलटी शॉट, रिव्हर्स अटेम्प्ट. फटका चांगला आहे. खाली क्षेत्र जरूर निवडलंय. क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि बॉल मात्र निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. चारच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. 19 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील अजून एका बॉलचा खेळ बाकी आहे. सोमनाथ चांगली फलंदाजी करतोय. त्याच्या बॅट मधून निघणारा 3रा चौकार आपण पाहतोय. वैयक्तिक 17 धावा आतापर्यंत ठोकल्यात. या वेळेस फुलटॉस आहे. ऑन साइडला भिडकावलाय. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कैलास चौधरी दूर राहिले आणि बॉल मात्र निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. गुड शॉट. चौकार. पहिल्या ओव्हरच्या पहिल्या 2 बॉल मध्ये बॅक टू बॅक 2 चौकार आले होते आणि दुसऱ्या ओव्हरच्या शेवटच्या 2 बॉलवर 2 चौकार आल्यात. अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. पहिलं षटक 11चं, दुसरं षटक 12चं. धावा झाल्या आहेत. एक गडी बाद 23.
23 धावा झाल्या आहेत. मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 अत्यंत महत्वाचा आहे, कारण या षटकापासून आपल्याला समजेल की शेवटच्या षटकामध्ये धावा किती उरतात. आतापर्यंत 21 वैयक्तिक धावा सोमनाथच्या बॅट मधून आल्यात. अगदी धावांना आकार देण्याचं काम मात्र सोमनाथ त्या ठिकाणावरनं करतोय, कारण संघाची धावसंख्या 23 असताना मात्र त्यामधील 21 वैयक्तिक सोमनाथने ठोकल्यात 4 चौकारांच्या मदतीने. बॉलिंग ट्रॅकवर टीमचे कॅप्टन कालूराम भोईर येत आहेत. अत्यंत महत्वाचं षटक आणि त्या षटकाची जबाबदारी त्या ठिकाणी कालूराम भोईरने स्वीकारली आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळेल. 12 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पहिला चेंडू, पहिलाच बॉल, पलटी शॉट. मात्र क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, प्रॉपर कनेक्शन पाहायला मिळालं नव्हतं. परिणाम स्वरूप शॉट थर्डमॅनला बॉल स्टॉप केला गेलाय. फक्त ना फक्त सिंगल मिळाली आहे. खरं तर हे मैदान आणि ही विकेट फलंदाजांसाठी पोषक ठरली आहे. सातत्याने रन्स भरपूर येतात या विकेटवर. षटकातील पुढचा चेंडू, कालूराम भोईर पुन्हा एकदा. या बॉलेस कनेक्शन प्रॉपर आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. बॉल स्टॉप केला गेला आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकले. धावा धावफलकावर झाल्या आहेत 26 धावा झाल्या आहेत. 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता आहे. कालूराम चांगली गोलंदाजी करतोय. या बॉलेस देखील संपर्क आवत असं नाहीये. अगदी काऊ कॉर्नर रिझन मधून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतात, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. थ्रो कलेक्ट झाला असता तर कदाचित काही वेगळं चित्र जरूर पाहायला मिळालं असतं, मात्र तसं काही झालेलं नाहीये. पहिल्या 3 बॉल मध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात कालूराम भोईरने. प्रत्येक धाव अति महत्वाची आहे या ठिकाणावरनं. यानंतर नेक्स्ट मॅच चालू सामन्यातील विजयी संघ खेळलेला वीर तानाजी दापोडे टीम सोबत. षटकातील पुढचा बॉल, या बलेचा बॉल पायावर आदळतोय. 1 धाव कंप्लीट केली आहे. लेग बायच्या स्वरूपात धाव आली आहे. चांगलं षटक म्हणावं लागेल आतापर्यंत, कारण कोणत्या प्रकारे मोठ्या फटक्याची मुभा दिली नाहीये. सिंगल डबलचा खेळ या ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 29 धावा झाल्या आहेत. कालूराम भोईरची अचूक टप्पाची ही गोलंदाजी, लेंथ अँड लाईन देखील चांगली पाहायला मिळाली आहे. या बले समोरच्या दिशेने बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. गणेश बॅक टू द डगआउट. अत्यंत महत्वाची विकेट कालूराम भोईरने काढली त्या ठिकाणी. नवीन फलंदाज तानाजी येतोय. सात बॉल 19 धावांची आवश्यकता आहे. 6 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. 5 बॉल टाकून झाल्यात. चांगली गोलंदाजी कालूराम भोईरच्या माध्यमातून आपण पाहतोय. नवीन फलंदाज तानाजी आलाय. पाहूया तानाजी कशा प्रकारे फलंदाजी करेल, कारण या ठिकाणावरनं विजयासाठी 7 बॉल आणि 19 ची आवश्यकता आहे. या बॉलर्स देखील बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक चुकी करतात त्या ठिकाणी. चुकीला माफी नाहीये. कॅच ड्रॉप झाली आहे. 2 धावा कंप्लीट. 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3री देखील सहज पूर्ण झाली आहे.
या 3 धावा कदाचित सोनादेवी टेमगा टीमला महाग पडू शकतात, कारण आता 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय आणि 3 षटकांची समाप्ती. धावा किती झाल्या आहेत हे महत्वाचं नाहीये, तर आता मात्र शेवटच्या षटकामध्ये धावा किती पाहिजेत हे अधिक महत्वाचं आहे. उर्वरित 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉलमध्ये 16 गाडोला 16 धावांची आवश्यकता आहे. 16 धावांचा बोलबाला जरूर दाखवावा लागेल शेवटच्या ओव्हरमध्ये. मागच्या मॅच मध्ये जसं आपण पाहिलं 6 बॉलमध्ये 18ची आवश्यकता असताना मात्र बावाले टीमचा विजय घेणे चमकला होता. अगदी चांगली फलंदाजी त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्या 18 धावा देखील त्याने कंप्लीट केल्या होत्या. परंतु या मॅच मध्ये 16ची आवश्यकता आहे. या मॅच मध्ये फलंदाज वेगळे आहेत, गोलंदाज वेगळे आहेत, ही मॅच देखील वेगळी आहे. 6 बॉल 16ची आवश्यकता. शेवटचं षटक फेकण्याची जबाबदारी टीमचे कॅप्टन पाहूया कोणत्या गोलंदाजावर देत आहेत. या ठिकाणावरनं नक्कीच या स्पर्धेमध्ये बनून राहायचं असेल तर मात्र तुम्हाला 16 धाव्या काढाव्या लागतील, अन्यथा शांतपणे जावं लागेल, कारण नॉकआउट स्पर्धा आहे. या ठिकाणावरनं प्रत्येक विजय हा अति महत्वाचा ठरेल. आज कुठेतरी 2 संघ जे आहेत ते काही कारणास्तव पोहोचू शकले नाहीयेत आणि त्या कारणास्तव 2 मॅचेस देखील आज कमी झाल्यात. त्याचा फायदा कुठेतरी टीम्सला होणार आहे, कारण टीम भावालेच्या 2 मॅचेस झाल्यात, परंतु त्यामधील एक बाय आहे, एकच जिंकली आहे. आणि आता मात्र टीम दापोडे खेळणार आहे, त्यांना देखील एक बाय आहे. गावदेवी पूर्ण संघ या ठिकाणी उपस्थित झाला नाहीये, हे त्याचं कारण. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. 6 बॉल 16ची आवश्यकता. शेवटचं षटक बिंदास आलाय. पहिला बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेत आहे. कैलास चौधरी आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. अगदी झेल पासून दूर होते हे जाणलं आणि त्यानंतर स्वतःला स्टॉप केला. पहिला बाउन्सर चेंडू कलेक्ट केला. अनुमान चांगला बांधला होता त्या ठिकाणी. फक्त ना फक्त सिंगल आली आहे. 5 बॉल आणि 15ची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. षटकातील पुढचा बॉल. या बलेस खोलवर टप्प्याचा चेंडू. ऑफ ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. थोडी मिसफील्ड जरूर झाली आहे, मात्र त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 30/35. अजूनही 13 धावांची आवश्यकता आहे. अर्थातच सिंगल डबलने काम बनणार नाहीये, कारण 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 4 बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता आहे. परंतु सोमनाथ जोपर्यंत असेल ना तोपर्यंत मात्र विजयाच्या अशा अपेक्षा ज्या आहेत ना त्या पल्लवीत असणार आहेत. वैयक्तिक 27 धावा त्याच्या बॅट मधून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. 13 बॉल खेळलाय. 4 चौकार त्याने ठोकल्यात. या बलेसचा फटका चांगला आहे. खाली क्षेत्र निवडलाय. गॅप मोठा नाही. धावांचा टोटा येतो. हा चौकार. 4 धावा. अगदी महत्वाच्या क्षणी नानकर टीमच्या खात्यामध्ये या 4 धावा. सोमनाथ जणू काही फक्त ना फक्त 4चा पाडाच जाणतो की काय. 5वा चौकार त्याच्या बॅट मधून. 4 ने धावफलक पुढे सरकले. समीकरण थोडं सोपं झालंय. येणाऱ्या 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी 9 धावांची आवश्यकता. चेसिंग इज कंपल्सरी. व्हॉट अ मॅच. नक्कीच मागच्या मॅच मध्ये देखील हे समीकरण आपण पाहिलं होतं. 3 बॉल आणि 9ची आवश्यकता होती. या ठिकाणी विजय केनेने चौकार आणि त्या चौकारानंतर षटकार देखील ठोकला होता. एक चेंडू राखत ती मॅच मात्र फिनिश केली होती. ते चित्र पुन्हा एकदा या ठिकाणी पाहायला मिळेल का पाहूया. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. बिंदास येणारे 3 चेंडू कशा प्रकारे हाताळेल अगदी महत्वाचं आहे दोन्ही टीम साठी. तर सोमनाथ पुन्हा एकदा सज्ज होतोय. 5 चौकार आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आल्यात.
षटकातील पुढचा बॉल या बॉल सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. बॉल मात्र निर्धाव जातोय. सुरेख चेंडू त्या ठिकाणी कमबॅक केलंय बिंदासने, कारण या आधी चौकार आणि त्या चौकारानंतरचा हा निर्धाव चेंडू. अर्थातच या निर्धाव चेंडू सोबत थोडं दबाव जरूर टीम नानकरवर वाढलंय, कारण 2 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता हे समीकरण आता आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटच्या 2 बॉलचा खेळ बाकी आहे. बिंदास पुन्हा एकदा या बॉल समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जरूर लँड झालाय. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमा रेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. अतिशय सुरेख फटका चौकार आलाय आणि अगदी महत्वाच्या क्षणी हा चौकार आलाय, कारण आता मात्र नक्कीच शेवटचा बॉल आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, सो षटकार ठोकावा लागेल. आतापर्यंत सोमनाथने फक्त ना फक्त चौकारांमध्ये डील केली आहे. 6 चौकार आतापर्यंत त्याच्या बाट मधून आल्यात. 35 धावांवर खेळतोय, मात्र कुठेतरी चौकारांचा पाडा बंद करावा लागेल. शेवटच्या बॉलवर 5 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र षटकार ठोकणं आवश्यक आहे. 43 धावा झाल्या आहेत. आता मात्र अंतिम चेंडूचा खेळ बाकी आहे. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. काय दडलंय या शेवटच्या बॉल मागे. 6 चौकार आतापर्यंत सोमनाथने ठोकल्यात, परंतु शेवटच्या बॉलवर चौकार चालणार नाहीये, कारण चेसिंग कंपल्सरी आहे. बिंदास बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पाहूया सोमनाथ काय करेल या शेवटच्या बॉलवर. टीम सोनादेवी टेमगर थोडं स्पीडली गेला. शेवटचा बॉल जरूर आहे. उर्वरित अंतिम चेंडूवर 5 ची आवश्यकता. शेवटचा बॉल 5 धावांची आवश्यकता. बिंदास बोलतोय. या वेळेस बॉल ड्राईव्ह केलाय. नक्कीच बॉल सीमा रेषे बाहेर झालाय. स्कोर इज लेवल बट चेसिंग इज कंपल्सरी, आणि चेसिंग कंपल्सरीच्या जोरावर हा सामना सोनादेवी टेमगर टीमने जिंकलाय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. या सामन्याचा हेरो ज्याने ठोकले आपल्या बॅट मधून 31 धावा, नाव आहे दीपक पाटील इज द मॅन ऑफ द मॅच. चला दीपक पाटील, आपण मॅन ऑफ द मॅच साठी या आणि टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चला त्वरा करा. सोनादेवी टेमगर टीमचे कॅप्टन कालुराम भोईर, आपण लवकरात लवकर टॉस साठी या, आणि दीपक आपण मॅन ऑफ द मॅच साठी यायचं आहे. सोनादेवी टेमगर विपक्ष वीर तानाजी दापोडे या 2 टीम मध्ये पुढची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दीपक पाटील, आपण मॅन ऑफ द मॅच साठी या. तर चला टॉस साठी या. दापोटे टीमचे कॅप्टन आणि सोबतच सोनादेवी टेमगर टीमचे कॅप्टन.
सुधीर शेलार साहेबांना विनंती करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते आम्ही टॉस या ठिकाणी करणार आहोत. फॉरेस्ट अधिकारी आहेत आणि सोबतच रवी शेठ आपण देखील या. चला दोन्ही टीमचे कॅप्टन सोनादेवी टेमगर पद्माकर चौधरी साहेबांची टीम, तर दुसऱ्या बाजूला कुंदनजी पाटील साहेबांची टीम वीर तानाजी दापोडे. दुसऱ्या फेरीचा महत्वाचा सामना आपण पाहणार आहोत. नाणेफेकी झाल्यानंतर आपण दीपक पाटीलला सामनावीर पारितोषिक देऊन सन्मानित करणार आहोत. ओ टू संदेश. थँक्यू कालीराम भोईर. कालीराम केनी कालीराम भोईर आपल्या सोबत आहेत, टीम कॅप्टन सोनादेवी टेमगरचे, आणि त्यांनी यस टॉस देखील जिंकलाय. मी पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर बसून घ्या. कालुराम भोईर पहिली मॅच या ठिकाणी जिंकलात, कसं वाटतंय? बरं वाटतं, जरा चांगला झालं. नक्कीच टॉस जिंकलाय, काय करणार? बॅट घेणार. फलंदाजी करत असताना टीम दापोडेला किती धावांचे लक्ष उभारण्याचा प्रयत्न असेल? 50+. या मॅच मध्ये कोणाकडून जास्त अपेक्षा असतील? दीपक आहे, आता अजय आले. पहिले मॅचला अजय नव्हता, मुलं अजयकडून जास्त अपेक्षा. धन्यवाद. मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा. टीम दापोडेचे कॅप्टन ज्ञानदेव पाटील माझ्या समवेत आहेत. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. हवं ते घडतंय आणि पाहिजे ते मिळतंय. क्षेत्ररक्षण करत असताना टीम सोनादेवी टेमगरला कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. या आयोजन नियोजनासंदर्भात थोडक्यात? खूप चांगलं आयोजन आहे आणि त्यांना पुन्हा शुभेच्छा देतो. धन्यवाद. तुम्हाला देखील मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस या ठिकाणी झालाय, टॉस जिंकलाय सोनादेवी टेमगर टीमच्या कॅप्टनने. फलंदाजी स्वीकारली आहे, तर गोलंदाजीसाठी टीम दापोडेला इन्व्हाइट केलंय. टॉस बॉक्स मधून मी तुम्हाला घेऊन चालतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी द व्हॉइस ऑफ मानकोली भिवंडी कालीराम केनी उपस्थित आहेत. ओव्हर टू द. खूप खूप धन्यवाद. दीपक पाटील आपण यायचे मान्यवर कक्षामध्ये. नक्कीच या स्पर्धेसाठी आपण तब्बल 5 मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक पदवी. सर्वप्रथम आपण देऊया एक सुंदर ट्रॉफी. भगवानजी भोईर साहेब, पहिले आपण ट्रॉफी त्या मान्यवरांच्या शुभ हस्ते ट्रॉफीचं वितरण. रामदासजी शेलके यांच्या माध्यमातून आम्हाला ही ट्रॉफी. अमर क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आहेत नक्कीच अमोल दलवी, एक उत्कृष्ट अमर स्पोर्ट 40+ खेळाडू आहेत. त्यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं वितरण होतोय. त्यानंतर गिफ्ट हॅम्पर आहे किरणजी शेला, ग्रामपंचायत सदस्य कासने. मान्यवरांचे आभार आणि खेळाडूचे अभिनंदन. त्यानंतर सुभाषजी भोईर, स्वर्गीय वासुदेव भोईर यांच्या स्मरणार्थ गिफ्ट हॅम्पर. त्यानंतर जयवंतजी कोळेकर, स्वर्गीय गोपाळ कोळेकर यांच्या स्मरणार्थ गिफ्ट हॅम्पर आहे. त्यानंतर विजयजी तरणे, आमचे भगवानजी भोईर साहेब, संघटनेचे उपाध्यक्ष, शिवसेना उपतालुका प्रमुख, आणि एक कोल्ड्रिंक. क्या बात आहे. तब्बल 5 मॅन ऑफ द मॅचचे सुंदर पारितोषिक आणि प्लेअर ऑफ द डे. त्यानंतर नक्कीच सिनियर 40+, प्रत्येक संघामध्ये वय वर्ष 55+ चा खेळाडू असेल त्याचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. चालू सीझन मधली एक सर्वात चांगली संकल्पना. दिलीपजी कोणकर आपण यायचं आहे. माजी सरपंच नानकर, भगवानजी भोईर साहेब आपल्याला बोलवत आहेत. दिलीपजी कोणकर आपण मान्यवर कक्षामध्ये या. नक्कीच गावदेवी नानकर संघाचे एक उत्कृष्ट 40+ खेळाडू आणि ग्रामपंचायत सांगे नानकर चे माजी सरपंच दिलीपजी कोणकर आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. भगवानजी भोईर साहेबांकडून आपल्याला आमंत्रित केले जातोय. आणि संपूर्ण अमर स्पोर्ट 40+ कासनी, स्वर्गीय महादेव भाऊसाहेब दलवी स्मृती चषक 2026. नक्कीच अनिल गोपीनाथ पाटील यांच्याकडून भगवानजी भोईर साहेबांना या स्पर्धेच्या आयोजन नियोजनासाठी, तसेच वीर तानाजी दापोडे टीमला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. अनिल पाटील दापोडेकर आमचे परममित्र आहेत आणि सध्या ते आम्हाला प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून जोडलेले आहेत. दिलीपजी कोणकर आपण यायचं आहे. चला या धुरेधन भाऊ या आपण. नक्की संघातील एक
सिनियर खेळाडू आहेत. आपण त्यांचा हेतूची स्वागत आणि सन्मान करूया. अमोलजी दलवी आपले अमर स्पोर्ट 40+ एक उत्कृष्ट खेळाडू अमोल दलवी यांच्या शुभ हस्ते गावदेवी नानकर संघाचा स्वागत आणि सन्मान इथे दुर्योधन स्वीकारताना. संतोष भाऊ वेलकम. अमर स्पोर्ट 40+ कासने संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू हरिभक्त पारायण. नक्कीच गंगामाता गोंधळीच्या क्रीडानगरीमध्ये या खेळाडूची गोलंदाजी पाहिली होती, मात्र सध्या क्रिकेट पासून दूर आहेत. धन्यवाद दुर्योधन भाऊ अँड ऑल टीम. यस असू दे. चला चेसिंगच्या बलावर इथे आज चांगला विजय सोनादेवी टेमगार पद्माकर चौधरी साहेब फॅन टीम ने विजय संपादन केलेले आहे. आणि आता दुसऱ्या फेरीचा सामना वीर तानाजी दापोडे टीम बरोबर सुरू होईल. चला दापोडे टीम एका बाजूला संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील आणि दुसऱ्या बाजूला संघटनेचे माजी अध्यक्ष पद्माकर चौधरी साहेब असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. बघा यानंतर भावाले टीम विजयजी केने यशवंतजी केने साहेब आपल्या टीमला त्वरित या क्रीडानगरीमध्ये प्रस्थान करायला सांगायचं, कारण की या चालू सामन्यातून विजेत्या टीम बरोबर आपला पुढील सामना होईल. लास्ट गटातून अंतिम क्वार्टर फायनल. नक्कीच जानमान सारंगाव संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू बजरंगदादा पाटील यांनी भगवानजी भोई नानाशेठ गोंडली आणि अमर स्पोर्ट कासने 40+ संघाला या आयोजनासाठी नियोजनासाठी आणि तसेच आजच्या दिवसातील खेळणाऱ्या टीमसाठी ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद.